नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, आता 13 तारखेला होळी आलेली आहे. त्याच दिवशी हुताशनी पौर्णिमा आहे, फाल्गुन पौर्णिमा आहे. तर या दिवशी होळीमध्ये कोणत्या वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्याला काय फायदे मिळतात, म्हणजेच जर तुमच्या घरात वारंवार आजारपण असेल किंवा पैशाची अडचण असेल काही, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं लग्न जमत नाहीये, कितीही शिकलेली मुलगी मुलगा असेल तरीही तुम्हाला लग्नात काही ना काही अडचण येत असतील. त्याच्यानंतर ना जे काही पैशाचे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यानंतर ना तुम्हाला जर असं वाटत असेल, तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत असंच वाटतं की कोणालाच असं वाटत नाही की आजारी पडावं, तर त्यासाठी आपल्याला आरोग्य लाभण्यासाठी काही उपाय आहेत, तोडगे आहेत. तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर होळीच्या दिवशी आपल्याला होळीमध्ये काय दहन करायचं आहे, कोणत्या वस्तू दहन करायच्या आहेत, तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, जर तुमचं लग्न जमत नसेल, तर ज्यांचं लग्न जमत नाहीये त्यांच्यासाठी एक उपाय सांगते मी. तर काय करायचं, सुरुवातीला तुम्हाला 7 हळकुंड घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 5, 7, 11 असे घेतले तरी चालतील. तुम्हाला हळकुंड घ्यायचे आहेत, तर ते हळकुंड हे अखंडच असले पाहिजेत. म्हणजे त्याला कीड लागलेली नको, किंवा त्याच्यानंतर आपल्याला ते हळकुंड तुटलेले सुद्धा नको आहे. तर आपल्याला अखंडच हळकुंड घ्यायचे आहेत. तुम्हाला जसे जमतील तसे ते हळकुंड घ्या. तर तुम्हाला उजव्या हातात, जर तुमच्या घरात कोणीच नाही आहे, तुम्ही जॉब निमित्त बाहेर असाल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी तुम्हाला 7 किंवा 5 असे हळकुंड घ्यायचे आहेत हातात, आणि स्वतःचाच उतारा तुम्हाला स्वतः करायचा आहे. आणि जरी तुमच्या घरात कोणी असेल तर त्यांनाही तुम्ही सांगू शकता हा उतारा करायला. तर तुम्हाला ते हळकुंड घेऊन क्लॉकवाईज तुमच्या भोवती अशी 7 वेळा फिरवून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला हे करत असताना आपल्याला कोणताच मंत्र वगैरे म्हणायचा नाहीये. तर हे झाल्यानंतर ना आपल्याला 7 वेळा उतरून घेतल्यानंतर ना आपल्याला होलिकेमध्ये ते दहन करायचं आहे. आणि तिथे जाऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे की मला सुयोग्य जोडीदार मिळावा. आणि सुयोग्य जोडीदार म्हणजे आपल्या मनासारखा नाही की पुढे जाऊन तुम्हाला तो त्रास देईल, तुमचा डिवोर्स होईल, असं नाहीये. तर तुम्हाला सुयोग्य जोडीदार म्हणजे आपल्याला समजून घेणारा, किंवा पुढे जाऊन म्हणजे नाही का आपल्या त्यांच्या घरच्यांनी किंवा त्यांनी आपल्याला समजून घेणारा असाच आपल्याला जोडीदार मिळण्यासाठी आपल्याला होलिके मातेला आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची आहे. तर हे उतारा केल्यानंतर ना तुम्हाला डायरेक्ट उतारा झाला की तुम्हाला स्वतः जाऊन ते होलिकेमध्ये, जिथं तुम्हाला म्हणजे घरी जर तुम्ही होळी पेटवली नसेल तर तुम्हाला सार्वजनिक होळी जिथं पेटलेली असेल तिथं तुम्हाला जाऊन ते दहन करायचं असतं. आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला डायरेक्ट घरी यायचं आहे आणि पाय धुवूनच आपल्याला घरात यायचं आहे आणि आपल्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला कवड्याचा उपाय करायचा आहे. जर तुमच्याही घरात वारंवार एखादी व्यक्ती आजारी पडत असेल, किंवा त्याच्यानंतर ना एखादी व्यक्ती कितीही हॉस्पिटल केलं, त्याच्यानंतर ना कितीही गोळ्या औषधं घेतली तरी ती बरी होत नसेल, उलटं त्याच्या गोळ्या औषधं वाढतच चालले असतील, तर त्यांच्यासाठी हा उपाय मी सांगते. तर तुम्हाला 5 कवड्या घ्यायच्या आहेत, 5 गोमती चक्र घ्यायचे आहेत, आणि ज्यांना जी गोळी चालू आहे त्यातील एक गोळी तुम्हाला घ्यायची आहे. आणि ते काय करायचं आहे, काळा कपडा घ्यायचा आहे, ब्लाऊज पीसचा काळा कपडा घ्यायचा आहे तुम्हाला. आणि ते 5 कवड्या म्हणजे तुम्हाला पांढऱ्या किंवा पिवळ्या जशा भेटतील तशा तुम्हाला त्या घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर ना 5 गोमती चक्र आणि 1 गोळी घ्यायची आहे तुम्हाला. जर तुम्हाला वेगवेगळ्या गोळ्या आहेत, वेगवेगळ्या आजाराच्या तुमच्याकडे ते गोळ्या आहेत, तुम्हाला गोळ्या त्या चालू आहेत, तर तुम्हाला त्यातली एक गोळी घ्यायची आहे. आणि ते सगळं एकत्र करून 5 कवड्या, 5 गोमती चक्र, आणि जो काही तुम्हाला आजार आहे त्या सगळ्या गोळ्या तुम्हाला एक अशी सगळी गोळी तुम्हाला घ्यायची आहे. ते एकत्र करायचे आहेत आणि ते पुरचुंडी म्हणजेच ती गाठ बांधायची आहे. आणि जर तुम्हाला कुठलं लिक्विड म्हणजे औषध चालू असेल तर त्यातले 1-2 थेंब त्या कापडावरती तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. आणि तुमच्या स्वतः जर तुमच्या घरात कोणी असेल तर त्यांनाही तुम्ही हा उतारा करायला सांगू शकता, किंवा तुम्ही स्वतः केला तरीही चालतो. तर क्लॉकवाईजच आपल्याला हा उतारा करायचा आहे, म्हणजेच आपल्या स्वतःभोवती असं 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. क्लॉकवाईज आपल्याला हा उतारा करायचा आहे, हा लक्षात ठेवा. आणि ह्याला कोणताही मंत्र नाही आहे, तुम्ही हा उतारा करायचा आणि होलिकेमध्ये तो दहन करायचा आहे. आणि तिथं जाऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे की जे काही माझा आजारपण आहे ते बरं होण्यासाठी आपल्याला होलिके मातेला प्रार्थना करायची आहे. कारण होळी हा असा एकदाच वर्षात हा सण येतो की आपण जे काही वाईट असतं ते होळीमध्ये दहन करत असतो, आणि चांगलं होण्यासाठी, आपण चांगले दिवस येण्यासाठी आपण होलिके मातेला प्रार्थना करत असतो. आपल्या विजयाची आपल्याला प्रार्थना करायची आहे या दिवशी. त्याच्यानंतर ना 3रा उपाय आहे की आरोग्य लाभण्यासाठी. आता सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं, आपण कधीच आजारी पडलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर ना म्हणजे तुमच्या
असं माझ्यापर्यंत हे मलाही वाटतं की आपण कधीच आजारी पडू नये. तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे, तर ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत आणि हे पाणी तुम्ही कितीही घेऊ शकता, 5-7 असं जशी भेटतील तशी तुम्हाला हे कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा हे तुम्हाला 5, 7, 11 अशा तुम्ही घेतल्या तरी चालतील. फक्त या लवंगा तुटलेले किंवा त्याला अखंड फूल जे वरती फुलं असतं ना, तर ते आपल्याला लवंगा तशा घ्यायच्या आहेत. आणि एक कापूर घ्यायचा आहे. तर हा कापूर आपल्याला म्हणजेच भीमसेनी घेतला तर खूपच उत्तम, कारण भीमसेनी कापराचे हे खूप मोठे उपाय आहेत, प्रभावशाली उपाय आहेत. प्रभावशाली कापूर आहे भीमसेनी हा. त्याच्यामुळे आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. हे सगळं एकत्र करून आपल्याला आपल्या स्वतःभोवती म्हणजे मी तर म्हणेल सगळ्यांनीच घरातील केला तरी चालेल, कारण आपल्याला असं कधीच वाटत नाही की मी चांगला असेल, माझ्या घरातले आजारी असं कधीच नाही आपल्याला वाटत. तर खरंच सगळ्यांनी हा उपाय केला तरीही चालतो. तर हा आपल्याला उपाय करायचा आहे. 7 वेळा उतारा करायचा आहे आपल्या स्वतःवरून आणि ते होलिकेमध्ये ते दहन करायचं आहे. आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या आरोग्यासाठी. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतरला 4था उपाय आहे आर्थिक प्राप्तीसाठी किंवा धनधान्यासाठी म्हटलं तरी चालेल. तर आपल्याला असं वाटतं की नाही का, म्हणजेच सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्या घरात जो काही पैसा येतोय बिझनेसमधून, व्यवसायामधून किंवा आपल्या जॉबद्वारे जो काही पैसा येतोय तर त्यामध्ये वाढ व्हावी, त्यात वृद्धी व्हावी, लक्ष्मी चिरकाल टिकावी. त्याच्यानंतर जो काही आपला बिझनेस चालत नसेल तर त्यामध्येही तो वृद्धी व्हावी त्या बिझनेसमध्ये, किंवा जी काही आपली आवक आहे, आर्थिक पैसा आहे तो वाढण्यासाठी तुम्हाला हा उपाय सांगते मी. तर 1 मूठ आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला होलिकेमध्ये होली पेटल्यानंतर आपल्याला ते दहन करायचं आहे. आणि आपल्याला आर्थिक पैशाची जी काही अडचण आहे तर ती आपल्याला प्रार्थना करायची आहे होलिके मातेला आपल्याला या दिवशी. आणि जेव्हा हा उपाय आपण करतो ना, तर तेव्हापासून आपल्या घरात वर्षभर कशाचीच आपल्याला कमी भासत नाही. धनधान्य किंवा जे काही तुमच्या घरात पैशाची अडचण असेल किंवा धनधान्य टिकत नाही आहे तर त्यासाठी आपल्याला हा उपाय वर्षातनं एकदाच असतो आणि आपल्याला करायचाच आहे असं तर मी म्हणेल. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. आणि त्याच्यानंतर 5वा उपाय आहे नारळ. तर सगळेच नारळ हा आपण होलिकेमध्ये दहन करतो. जरी कोणाला माहिती नसेल तरी मी त्यांच्यासाठी सांगेल. तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, सोलून घेतला किंवा तसा घेतला तरीही चालेल. आपल्याला नारळ पाण्याचाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे, बिना पाण्याचा नारळ आपल्याला घ्यायचा नाहीये. तर पाण्याचाच नारळ आपल्याला या दिवशी घ्यायचा आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि तो आपल्या उजव्या हाताने किंवा ह्या दोन्ही हाताने आपल्याला होलीमध्ये ते अर्पण करायचं आहे. फक्त आधी की आपल्याला म्हणजे कोणी कसंही टाकतं, ते आग मोठी असते त्याच्यामुळे कोणी कसंही टाकून देतं की मला भासते, असं नाही आहे. की आपण कसं आहे, आपण देवाची पूजा करत असतो आणि श्रीफळ, नारळ हे श्रीफळ असतं, मांगल्याचं प्रतीक असतं. त्याच्यामुळे आपल्याला तो नारळ व्यवस्थितच होलीमध्ये दहन करायचा असतो. तो नारळ सुरुवातीला हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या आणि आपल्या दोन्ही हातात घेऊन आपल्याला होलिके मातेला प्रार्थना करायची आहे. जी काही तुमची इच्छा असेल तर त्या पूर्तीसाठी तुम्हाला हा नारळ हातात घेऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतरच हा नारळ आपल्याला होलीमध्ये दहन करायचा आहे. आणि खरंच काही जण तो नारळ घरी सुद्धा घेऊन येतात आणि प्रसाद म्हणूनही खातात. आणि खरंच आपल्याला या दिवशी अजून काही किंवा पूजा कशी करायची आहे होलिकेची तर ते देखील मी तुम्हाला व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तर तो देखील व्हिडिओ नक्की बघा. आणि आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी स्वामींच्या रुजू करते. आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.